आज इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल थोडेसे. भारतातील पहिली महिला पत्रकार म्हणून आपण तानुबाई बिर्जे यांचे नाव घेऊ शकतो. 1876मध्ये पुण्यात जन्मलेल्या तानुबाई ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या पुरस्कर्त्या होत्या. 1877मध्ये कृष्णाजी भालेराव यांनी दीनबंधू नावाचे वृत्तपत्र सुरू केले. पुढे काही आर्थिक अडचणी आल्या, त्यामुळे त्यांना ते बंद करावे लागले. 1880मध्ये मुंबईत नारायण लोखंडे यांनी ते पुन्हा सुरू केले. 1897मध्ये या वृत्तपत्राची जबाबदारी तानुबाईंनी घेतली. 1906पर्यंत त्यांनी पत्रकार म्हणून आणि त्यानंतर संपादिका म्हणून काम केलं. 1906 ते 1912 या काळात त्यांनी दीनबंधू या वर्तमानपत्राची संपादिका म्हणून काम केलं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शेजारीच राहणाऱ्या तानुबाई या त्यांच्या संस्कारातूनच मोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांचे विचार त्यांनी आत्मसात केले आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक विषमता, बहुजन शिक्षण, समाज प्रबोधन हे आणि असे अनेक विषय या वर्तमानपत्रातून समाजापुढे आणले. पण इतिहासात मात्र त्यांची नोंद फारशी घेतली गेलेली आढळत नाही. हे दुर्दैवच आहे.